विठ्ठल रुक्मिणीची पवित्र कथा. भक्ती, प्रेम आणि समर्पणाचा अनंत प्रवास. पंढरपूर महात्म्य. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भक्ती, प्रेम आणि समतेचा गजर ज्या भूमीत सतत घुमत राहतो त्या पंढरपुरात विठ्ठलाचे रूप भक्तांच्या हृदयात वास करत होते. हा विठ्ठल म्हणजे केवळ देव नव्हे तर माणसाच्या दुःखात सामील होणारा सखा, श्रम करण्याचा आधार आणि प्रेमाने हाक मारली की धावून येणारा आपुलकीचा सावळा. त्याच्या शेजारी उभी होती रुक्मिणी, त्याग, निष्ठा आणि निस्वार्थ प्रेमाचं जिवंत प्रतीक. रुक्मिणी ही विदर्भ देशाची राजकन्या. सौंदर्य, शहाणपण आणि करुणा यांचा संगम तिच्या स्वभावात होता. अनेक राजे तिच्याशी विवाह करण्यास इच्छुक होते, पण रुक्मिणीचं मन मात्र विठ्ठलाच्या चरणी गुंतलं होतं. तिने विठ्ठलाला केवळ देव मानले नव्हते तर जीवनाचा आधार, आत्म्याचा सोबती मानलं होतं. दुसरीकडे तिचा भाऊ रुक्मी अहंकारी होता. त्याला विठ्ठल मान्य नव्हता. त्याने रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवला. रुक्मिणीच्या मनात प्रचंड वादळ उठलं. तिला वाटलं, देवावर श्रद्धा ठेवली पण आता तोच देव माझी परीक्षा घेतोय का? तरीही तिची भक्ती ढळली नाही. तिने एक पत्र लिहिलं, ते विठ्ठलाला उद्देशून. त्या पत्रात तिने आपलं मन उजड केलं. नाथा, मी तुला हृदय दिलं आहे. तू माझा स्वामी आहेस. जर तुझी इच्छा असेल तर मला स्वीकार, नसेल तर मी हे जीवन तुझ्या चरणी अर्पण करते. ते पत्र विठ्ठलापर्यंत पोचलं. पंढरीच्या विठूने ते वाचलं आणि त्याच्या डोळ्यात करुणा दाटली. भक्ताच्या हाकेला विलंब नको हा त्याचा स्वभाव. तो तत्काळ रुक्मिणीला घेण्यासाठी निघाला. मार्ग कठीण होता पण प्रेमाला अंतर नसतं. विठ्ठल रुक्मिणीला घेऊन आला आणि भक्तीच्या बंधनात तिला बांधलं. पण कथा इथे संपत नाही. विवाहानंतरही रुक्मिणीचं जीवन केवळ सुखाचं नव्हतं. एकदा विठ्ठल रुसला, कारण भक्ती असली तरी अहंकाराचा अंशही नको. हीच विठ्ठलाची शिकवण. एका छोट्याशा घटनेमुळे विठ्ठल रुक्मिणीवर नाराज झाला आणि पंढरी सोडून निघून गेला. रुक्मिणीचं हृदय तुटलं. पंढरी उजाड वाटू लागली. देव असूनही तो रुसला, पण भक्त म्हणून रुक्मिणीने हार मानली नाही. ती विठ्ठलाच्या शोधात निघाली. पायांना फोड, डोळ्यात अश्रू, पण मनात ठाम श्रद्धा. माझा विठ्ठल मला सापडणारच. ती वनात गेली, डोंगर दऱ्या भटकली. शेवटी तिला विठ्ठल सापडला. तो शांत बसलेला. रुक्मिणीने काही तक्रार केली नाही. तिने फक्त एवढंच म्हटलं, नाथा, तुझ्याशिवाय माझं अस्तित्व नाही. ते शब्द ऐकून विठ्ठल वितळला. त्याला उमगलं, भक्ती म्हणजे हक्क नव्हे तर समर्पण. रुक्मिणीने आपलं प्रेम सिद्ध केलं होतं. विठ्ठल परत पंढरीला आला. तेव्हापासून विठ्ठल रुक्मिणी शिवाय अपूर्ण आणि रुक्मिणी विठ्ठलाशिवाय अधुरी असा भाव भक्तांच्या मनात रुजला. याच पंढरीत पुढे अनेक संत आले. पुंडलिकाने आईवडिलांची सेवा करत विठ्ठलाला विटेवर उभं केलं. ज्ञानेश्वराने अभंगातून तत्वज्ञान दिलं. नामदेवांनी विठ्ठलाला सखा मानलं. तुकारामांनी विठोबा रुक्माई असा गजर केला. या सर्वांच्या भक्तीत विठ्ठल रुक्मिणी जिवंत राहिले. विठ्ठलाचा एक हात कमरेवर जणू म्हणतो, थकलास, माझ्या जवळ ये. रुक्मिणी शेजारी उभी जणू म्हणते, भीती सोड, मी आहे. विठ्ठल न्याय देतो, रुक्मिणी माया देते. विठ्ठल नियम शिकवतो, रुक्मिणी प्रेम शिकवते. म्हणून भक्तांसाठी हे दैवत नाही तर कुटुंब आहे. आजही आषाढी कार्तिकी वारीत लाखो वारकरी चालत येतात. पाय दुखतात पण मन गातं ज्ञानोबा तुकारामच्या गजरात. विठ्ठल रुक्मिणी भक्तीच्या हृदयात उतरतात. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, पंढरीत सगळे समान. हीच विठ्ठल रुक्मिणीची शिकवण. ही कथा आपल्याला एक सांगते, प्रेमात अहंकार नको, भक्तीत व्यवहार नको आणि जीवनात समर्पण असेल तर देव दूर राहत नाही. विठ्ठल रुक्मिणी आजही तिथेच आहेत. पंढरीत नाही तर तुमच्या मनात. फक्त हाक मारायची आहे श्रद्धेने. पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी माऊली की जय.